एक रिपोर्ट सांगतो, जगातील 90% संपत्ती फक्त 10% लोकांकडे आहे आणि बाकीची 10% संपत्ती जगातील 90% लोकांकडे आहे. आणि हे जे 10% श्रीमंत लोक आहेत, यांना देवाने किंवा निसर्गाने काही विशेषाधिकार किंवा पॉवर दिलेली नाही आहे. ही लोकंसुद्धा तुमच्या आमच्यासारखी हाडामासाची लोकं आहेत. मग या 10% लोकांकडे असे विशेष काय आहे जे बाकीच्या 90% लोकांकडे नाही आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या श्रीमंत व्यक्ती अत्यंत गुप्तपणे रोज करतात. आता आपण त्या 5 गोष्टी पाहूया. पहिली आहे, श्रीमंत लोक भरपूर वाचन करतात. एका संशोधनानुसार 85% सेल्फ मेड बिलिनियर्स महिन्याला 2 पेक्षा जास्त पुस्तके वाचतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही वाचन करता, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी माहिती पडतात ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात, आणि जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गोष्टी माहिती असतात, तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करता जे बाकीचे लोक करत नाहीत. आणि अशा गोष्टी केल्यामुळे तुम्हाला जे यश मिळते ते बाकीच्या लोकांना मिळत नाही. हे साधे गणित आहे. दुर्भाग्य असे आहे, एकदा शिक्षण संपल्यानंतर अनेक लोक वाचन करत नाहीत, ज्ञान संपादन करत नाहीत. मग तुम्हीच विचार करा, माणसाला पैसा भरपूर पाहिजे असतो, पण पैशाबद्दल वर्षाला 6 पुस्तके वाचायचा सुद्धा कंटाळा येतो. दुसरी आहे, श्रीमंत लोक आपले नेटवर्क मजबूत बनवतात. मित्रांनो, बऱ्याच वेळा ऐकले असेल, श्रीमंत लोकांचे कनेक्शन खूप चांगले असते. एका संशोधनानुसार 79% श्रीमंत लोक महिन्यातले 5 तास नेटवर्क तयार करण्यामध्ये देतात. मग ते एखादे कॉन्फरन्स अटेंड करतील किंवा मग ते सेमिनारला जातील. तिथे त्यांना अनोळखी लोक भेटतात. ते स्वतः पुढाकार घेऊन हे नेटवर्क बनवतात. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि आपण जेवढे एकमेकांना सहकार्य करू, एकमेकांकडून शिकू, तेवढी आपण प्रगती करू. आंतरराष्ट्रीय लेखक ब्रॅड ट्रेसी म्हणतात, तुमचे नेटवर्क ठरवते तुमचा नेटवर्क किती असेल. श्रीमंत लोकांना हे माहिती असते, म्हणून ते नेहमी हुशार लोकांचा नेटवर्क तयार करतात. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही सकारात्मक व ध्येयाने झपाटलेल्या माणसाला भेटाल तेव्हा स्वतःहून त्यांच्याशी बोला, त्यांच्याबरोबर संवाद साधा आणि नेहमी जपता येईल असे नाते निर्माण करा. तिसरे आहे, श्रीमंत लोक स्वतःबरोबर सकारात्मक संवाद साधतात. मित्रांनो, गरीब मानसिकतेचे लोक नेहमी स्वतःबरोबर नकारात्मक संवाद साधत असतात. मी काही एवढा चांगला नाही, मी इतरांसारखा हुशार नाही, मला कोणीच मदत करत नाही, अशा प्रकारे संवाद त्यांच्या मनात चाललेला असतो. पण श्रीमंत लोकांच्या मनात त्याच्या अगदी विरुद्ध चाललेले असते. त्यांचा स्वतःवर विश्वास असतो, त्यामुळे त्यांचा संवाद देखील सकारात्मक असतो. जसे की, सर्व काही शक्य आहे, मी मार्ग शोधून काढेन, मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार, परमेश्वर नेहमी माझ्याबरोबर आहे. आणि या सकारात्मक दृष्टिकोनामुळे श्रीमंत लोकांकडे यश आकर्षित होते. चौथे आहे, श्रीमंत लोक सकाळच्या वेळेला खूप महत्त्व देतात. मित्रांनो, मी सध्या अनेक लोक असे बघत आहे जी सकाळी उठल्या उठल्या सोशल मीडिया किंवा TV यांचा वापर करतात आणि सकाळची सुरुवात यापेक्षा वाईट होऊ शकत नाही. मित्रांनो, सध्या जगामध्ये निगेटिव्हिटी भरपूर आहे. मित्रांनो, मी सांगू शकते, सोशल मीडियावरच्या 90% गोष्टी या आपल्या आयुष्यात काहीच कामाच्या नाहीत. जसे की सेल्फीज, राजकारणावर निगेटिव्ह पोस्ट, जाती धर्मावर निगेटिव्ह पोस्ट वगैरे वगैरे. आणि सकाळी सकाळी अशा निगेटिव्ह गोष्टी आपण आपल्या मनाला देत असू तर यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते. पण श्रीमंत लोक सकाळच्या वेळेसाठी खूप जागरूक असतात, कारण त्यांना माहीत असेल, जर सकाळी माझ्या मनात मी कचरा भरला तर तो दिवसभर कचरा आपल्याला पकडून न्यावा लागेल. 5वे आहे, श्रीमंत लोक रोजचे ध्येय ठरवतात. मित्रांनो, श्रीमंत लोकांचे रोजचे ध्येय ठरलेले असते. त्यांना माहिती असते की त्यांना दिवसभरात काय काय करायचे आहे, त्यामुळे ते पूर्णपणे फोकस्ड असतात. ध्येय ठरवल्यामुळे त्यांचा फालतू गोष्टींमध्ये वेळ जात नाही किंवा त्यांचे मन सारखे सारखे डिस्ट्रॅक्ट होत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुमचा दिवसभर प्लॅन्ड असेल तर रोज सकाळी 5 मिनिटे स्वतःला द्या. दिवसभरामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या पूर्ण करायच्या आहेत त्या लिहून काढा आणि कोणत्याही परिस्थितीत ती ठरवलेली ध्येय पूर्ण करा. एका महिन्यात 100च्या आसपास तुम्ही छोटी ध्येय पूर्ण केली असतील
आणि दीर्घकालासाठी ही सवय तुम्ही जोपासली तर तुमचे आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर गेलेले असेल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी काय अडथळे येतात मला कमेंटमध्ये सांगा. एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.